गरीब गुराख्याचा चमत्कार. अक्कलकोटाजवळ एका छोट्या गावात गोपा नावाचा एक गुराखी राहत होता. तो रोज गावाबाहेर जनावरं घेऊन जात असे. त्याला वाचन लेखन काही जमायचं नाही, पण तो रोज म्हणायचा, जय जय स्वामी समर्थ. एका दिवशी दुपारी कडक ऊन होतं. जनावरं पाण्याशिवाय थकली आणि तो मुलगाही थमला. तो एका झाडाखाली बसला आणि म्हणाला, स्वामी, माझी आणि माझ्या जनावरांची तहान भागवा. तेवढ्यात त्याच्यासमोर जमिनीवरून एक छोटं पाण्याचं झरं उमगलं. स्वच्छ थंड पाणी वाहू लागलं. मुलगा आश्चर्याने ओरडला, स्वामी समर्थ की जय. सगळ्या जनावरांनी पाणी प्यायलं आणि शांत झाली. संध्याकाळी तो आनंदाने गावात परत आला आणि सगळ्यांना सांगितलं. गावकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी तिथं जाऊन पाहिलं तर खरंच तिथं पाण्याचा झरा वाहत होता. त्या रात्री स्वामी समर्थ अक्कलकोटात म्हणाले, आमचा छोटा गोपा तहानलेला होता म्हणून आम्ही त्याच्यासाठी पाणी दिलं. गावकऱ्याने त्या ठिकाणी छोटं मंदिर बांधलं. आजही ते स्वामींचं पाणी म्हणून ओळखलं जातं. स्वामींचा संदेश शब्दांनी नव्हे, श्रद्धेने बोल. आम्ही ऐकतो. भक्ताची खरी हाक दगडालाही झरा बनवते.